लक्ष द्या पहा, या अपूर्णांकाची बेरीज आपल्याला पाहायचंय. काय पाहायचंय? पण एक गोष्ट लक्षात घ्या, या ठिकाणी सर्वात पहिले पाहायचं याचा छेद सारखा आहे का? याचा छेद 8 आहे, याचा छेद 4. याचा छेद सारखा आहे का? 21, याचा 7, याचा 5 आणि 3. मग जर छेद सारखे नसतील तर बेरीज कशी करायची? पहा लक्षात घ्या. या ठिकाणी आपल्याला करायचा आहे तिरपा गुणाकार. काय करायचंय? तिरपा गुणाकार म्हणजे कसं पाहून घ्या. याचा अंश आणि याचा छेद. 4 1 4, इथं अधिक आहे म्हणून इथं अधिक. 8 3 24 आणि छेदामध्ये आपल्याला छेदाचा गुणाकार लिहायचा आहे. पहा 8 चौक 32, 8 चौक 32. आता पहा यांची करायची वरती बेरीज. 24 आणि 4 28 छेद 32. हे झालं एक गणित. आता पहा दुसऱ्या गणितामध्ये याचा अंश आणि याचा छेद. तिरपा गुणाकार. याचा अंश आणि याचा छेद. इकडे अंश आणि याचा छेद. बरोबर चिन्ह द्यायला विसरायचं नाही. लक्षात घ्या पुन्हा. 7 दोन्ही 14, इथं अधिकचं चिन्ह अधिक. 21 3 63 63. छेदामध्ये छेदाचा गुणाकार तुम्हाला द्यायचा आहे. 7 1 7 7 2 14 म्हणजे 21 7 147. आता तुम्हाला पुन्हा बेरीज करायची आहे दोघांची अंशामध्ये. 4 आणि 3 7 6 आणि 1 7 77/147. हे झालं याचं फायनल. आता हे शेवटचं गणित पाहाय का? किरपा गुणाकार समजलं तुम्हाला? किरपा गुणाकार आणि खाली छेदाचा गुणाकार. 5 3 दोन्ही 6 अधिक 5 1 आणि खाली आलं 5 3 15. एकदम सोपे गणित आहे, काही कठीण नाहीये. 6 5 11 11 छेद 15. समजले तुम्हाला?